नमस्कार. फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरीमध्ये जे 26,000 घरांची जी लॉटरी निघालेली होती, ती लॉटरीची आता जी जाहीर रिझल्ट कधी आहे ते आता तारीख डिक्लेअर झालेली आहे. आणि जी अंतिम मसुदा यादी होती, जी फायनल लिस्ट लागलेली आहे, त्याची पण जी वेबसाईटवरती आता उपलब्ध झालेली आहे. तर आपण अशी माहिती सुरू करण्याअगोदर व्हिडिओला तुम्ही एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे या लॉटरीचे पूर्ण नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील. बघा, सिडको लॉटरीमध्ये आता जे 26,000 घरांची जी लॉटरी निघालेली होती, या लॉटरीमध्ये वेगवेगळ्या लोकेशनवरती जी घरे उपलब्ध होती. पण या लोकेशनवरती जी घरे काही ठिकाणी या घरांना चांगला प्रतिसाद लाभलेला, तर काही ठिकाणी घरे शिल्लक राहिलेली आहेत. तर ही घरे कुठे शिल्लक राहिली आणि सर्वात जास्त अर्ज कुठे आले, आता हे आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. बघा, आता ही फायनल लिस्ट लागलेली आहे. या लिस्टमध्ये आता आपल्याला कुठेही बदल करता येत नाही, कारण की आता जो त्यांनी 3 तारीख दिलेली होती, 3 तारीख त्यांची फर्स्ट जो ड्रॉप लागलेला होता ते त्यांनी सांगितलं त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये. आणि दुसऱ्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी सांगितले की ही फायनल लिस्ट. आता ती फायनल लिस्ट पण पब्लिक झाली आणि हा रिझल्ट कुठे असणार आहे याची पण सोडतीची जी लोकेशन आहे ते पण त्यांनी त्यांच्या साईडवरती उपलब्ध केलेलं आहे. तर आता आपण क्रमाक्रमाने बघू. सर्वप्रथम आपण हे मोबाईलवरती फायनल लिस्ट म्हणजे जे फायनल जे लिस्ट लागलेली आहे, ते जी लिस्ट आता सिडको लॉटरीच्या म्हणजे रिझल्टसाठी जी लिस्ट ग्राह्य धरल्या जाईल, ती लिस्ट आता ही फायनल लागलेली आहे. आता त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही आणि हे या लिस्टमध्ये ज्यांची नावे आहेत त्यांचीच नावं सोडतीमध्ये धरल्या जाईल, असे हे त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. बघा, आता काही ठिकाणी असं धरण्यात आले की LIG साठी जी घरे होती ती जवळपास 11 ते 12,000 म्हणजे कॅन्डिडेटनी अर्ज केलेले आहे. तर काही ठिकाणी जे उरलेली आहेत ते EWS साठी अर्ज केलेले आहे, असं काहीतरी कुठेतरी नोटिफिकेशन आलेलं आहे. किंवा जे आपण LIG EWS असे जर आपण यादी धरली, जे 21,400 म्हणजे कॅन्डिडेटने जे अर्ज केलेले आहेत त्याच्यामधून जर आपण EWS LIG जर काउंट केलं, तर असं आपल्याला लक्षात येते की LIG साठी जवळपास 11,500च्या दरम्यान म्हणजे अर्जदारांनी अर्ज केलेले आहे आणि बाकीचे उरलेले ते EWS साठी अर्ज केलेले आहे. आणि 26,000 घरांची लॉटरी निघालेली आहे. यामध्ये बघा, जवळपास 21,400 जणांनीच अर्ज केले आहे. बाकीचे हे जे म्हणजे अर्ज आहे, म्हणजे 26,000 साठी 21,400 अर्ज आलेले आहेत. त्यामुळे आता असं वाटते की जेणेकरून सर्वांनी जर फॉर्म भरले असतील तर सर्वांनाच लॉटरीमध्ये घर लागेल. पण काही ठिकाणी कॉम्पिटिशन जास्त आहे, काही ठिकाणी कॉम्पिटिशन कमी आहे. तर आता ही सर्व माहिती आपण आता क्रमाक्रमाने बघू. तर चला, आता आपण सर्वप्रथम मोबाईलवरती जी यादी आहे, जी फायनल लिस्ट लागलेली आहे, त्याची माहिती आता आपण पाहू. बघा, सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम ब्राउझर ओपन करा. तेथे इंटर करा sidcohomes.com. हे इंटर केल्यानंतर बघा, समोर आपल्याला त्यांचं नोटिफिकेशन आलेलं आहे. नोटिफिकेशन आल्यानंतर बघा, ते सिडको तुम्हाला जे दिसत आहे सर्वात वरच्या साईडला बघा, ते 3 डॉट आहे, तिथे क्लिक करा आणि सर्वात खाली बघा अंतिम मसुदा यादी. बघा, सर्वात खालच्या ऑप्शनला क्लिक करा. बघा, ॲप्लिकेशन लिस्ट आलेली आहे आणि बघा राईट साईडला सर्च ऑप्शन आलेलं आहे. जे पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे ते बघा, सर्च ऑप्शन आलेलं आहे. या सर्च ऑप्शनमध्ये जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो तुम्ही तिथे एंटर करा आणि सर्च करा, म्हणजे तुमचं नाव आहे की नाही हे तुम्हाला तिथे कळेल. एकदम इझी आहे. कोणी पण म्हणजे तुम्ही मोबाईलवरती गुगल क्रोम ब्राउझर केल्यानंतर सिडको टाकल्यानंतर हे डायरेक्ट साईड ओपन होते आणि तिथे तुम्ही नाव बघू शकता. तर बघा, आपण आता ही मोबाईलवरून जी म्हणजे जी शेवटची जी यादी लागलेली आहे फायनल लिस्ट, याच्यामध्ये ज्यांची नाव आहे तेच आता लॉटरीमध्ये त्यांची ग्राह्य धरल्या जातील. म्हणजे याच जी लिस्ट आहे त्यांचाच आता हा लॉटरीसाठी म्हणजे त्यांचा विचार केला जाईल. तर असा हा सिडको लॉटरीमध्ये ज्यांची नावं आलेली आहेत, जे लिस्ट लागलेले ते यांची नावे आपण पुढील प्रमाणे बघितलेली आहे. आधी हा सिडको लॉटरीचा रिझल्ट कुठे असणार आहे, लोकेशन कसं असणार आहे, त्याची पण माहिती आपण आता पाहणार आहोत. बघा, त्यांनी सांगितले रायगड इस्टेट फेज 1 सेक्टर 28. बघा, आणि त्यांनी लोकेशन पण त्यांनी सांगितलेले आहे की लोकेशन जर मॅप जर आपण तिथं जर क्लिक केला तर आपण तो लोकेशन कुठे आहे तर हे आपल्याला समजते. बघा, या लोकेशनवरती तुम्हाला जर यायचं असेल लॉटरीच्या दिवशी, बघा 15 तारखेला त्यांनी सांगितलेलं आहे. 15 तारीख आय थिंक शनिवार आहे. बघा, शनिवारी 15 तारीख येते. तुम्ही या शनिवारी 15 तारखेला जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला मी सांगतो, तुमच्याकडे जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर तुम्ही बघा खारघर स्टेशनला या. खारघर स्टेशनला आल्यानंतर तुम्ही बघा तिथं 43, 45 आणि 52 नंबरची बस येते. बघा, सेक्टर 28 तळोजा फेज 2. ही डायरेक्ट सेक्टर 27च्या गेट 1 नंबरच्या गेटजवळ तिथे ही बस तुम्हाला तिथं ड्रॉप करते. तिथून तुम्ही त्या स्टॉपला उतरल्यानंतरच तुम्हाला सेक्टर 28 हे
लोकेशन दिसते बघा, एकदम इझी आहे. 4345 तळोजा फेज 2 खारघर रेल्वे स्टेशन. आणि ही 52 नंबरची बस ही बेलापूर रेल्वे स्टेशनच्या बाहेर, जे बेलापूरचं बस स्टॉप आहे, जे बेलापूर मेट्रो स्टेशन आहे त्याच्या बाजूला जी बसचा स्टॉप आहे, तिथून ही 52 नंबरची बस येते. म्हणजे तुम्हाला बसने जर यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. आणि जर तुम्हाला मेट्रोनी जर यायचं असेल तर मेट्रोनी ते पण सोपे आहे बघा. तुम्ही बेलापूर रेल्वे स्टेशनला उतरलात की बाहेर निघायचं, बाहेर निघाल्यानंतर बेलापूर मेट्रो स्टेशन आहे. बेलापूर मेट्रो स्टेशनवरती तुम्ही चढला, तिथून तुम्ही पेंधर शेवटचं स्टॉप पेंधर मेट्रो स्टेशन, जर तुम्ही तिथे उतरला तिथून तुम्ही वॉकिंग 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती हे सेक्टर 28 हे रायगड इस्टेट फेज 1 जे त्यांनी सांगितलेलं आहे सेक्टर 28. तर तुम्ही असे तुम्ही सोडतीमध्ये तुम्ही सुद्धा सहभाग होऊ शकता आणि तिथे हजारो शेकून सोडत तुम्ही बघू शकता. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांना लॉटरीमध्ये घर लागो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.